मेहनत केल्याशिवाय कष्ट नाही, मेहनत करावी लागते तेव्हा फळ मिळतं. खरोखरच 2 दिवस झाले, आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसामधील दुसरा सामना सेमीफायनलचा देवरुख वर्सेस कळगळे आणि सुंदर पकड होते, बाद होतोय. 1+2 गुण फलक 11-5 12-5. प्रत्युत्तर ढाका ओळखीचा 7 नंबर 1 नंबरचा खेळाडू. आपण सुस्थितीत आहोत त्यामुळे टाइमपास करण्याचा पवित्र पाहूया. आणि आपल्या मनात परत प्रत्युत्तर दाखल महापुरुष खेळाडू पाहूया. मजबूत शरीरचा सुंदर पदार्थ करतो आपल्या चढाईच्या जोरावर. महापुरुष संघाला खरोखरच सांगू इच्छितो, पाहूया 10 नंबरचा खेळाडू महापुरुष संघाकडून काल खरोखरच आपला खेळवृत्ती दाखवून आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत दिलं होतं. असा 10 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आज आपली खेळवृत्ती दाखवतोय, तो थोडासा शांत होतोय. 1 नंबरचा खेळाडू 2-2 संख्या आणि आपल्या परत एकदा दरम्यान महापुरुष संघाकडून 12 नंबरचा खेळाडू उजव्या कोपऱ्यात सुरुवात करतोय. या नंतरचा होणारा सामना असेल. या सामन्यामध्ये जो संघ पराजित होईल तो संघ जातमाता तामाना संघामध्ये लढत होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी हा संघ सामना खेळला जाणार आहे. पाहूया आपल्या जोरावरती कित्येक खेळाडू बाद करतो. कशाला ते हालत जर बाद झालाय काही वाद न करता आपण धन्यवाद. महापुरुष खेळाडू शेवटची 5 मिनिटे स्कोर 15-6. OMG 15 मध्ये कशाला करतोय. प्रदीपजी रहाटे कुठे असा तर व्यासपीठाची कृपा करावी. प्रदीपजी रहाटे मजबूत सुस्थितीकडे असल्यामुळे वयंकरचा खेळाडू टाइमपास करण्याचा पवित्र आणि आपल्या मनात परत जसं रसिक प्रेक्षकांचा मनोरंजन व्हायला पाहिजे होतं अशाच तऱ्हेचे हा गेम काही दिसत नाही. पाहूया शेवटच्या 5 मिनिटात तरी गेम होतो की 10 नंबरचा खेळाडू मजबूत शरीराची आणि त्याने आता सुरुवात केली आहे. 1 पॉइंट